त्याचं करायचं काय? शकतो की आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी होताना पाहायला माझी कोकण आहे. अरे कृषी मंत्री, 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 कृषी मंत्री. किती निषेध केला तरी या राज्यकर्त्यांना काही फरक पडत नाही. अशा प्रकारे पोलिसांना पुढे करून आम्हाला रोखण्याचं काम करत होते. आम्ही सर्वसामान्यांसाठी लढणारे आहोत. आम्ही अशा कृत्य करणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. महायुती सरकारचा धिक्कार असो. महायुती सरकारचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रतिकात्मक असं त्यांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलं की कृषी मंत्र्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे म्हणून. आणि निवेदन दिल्यानंतर बाहेर येत असताना त्यांनी माध्यमांशी बोलत असताना हे सर्व पत्ते उधळले आणि एक प्रकारे आंदोलनाला जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत राखी जाधव यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी होते. प्रतिकात्मक असे पत्त्यांचे हार जे आहेत ते त्यांनी गळ्यात घातलेले होते आणि हा संपूर्ण आक्रमक आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडनं झालेलं आहे. कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी ठाम भूमिका